संघाला ही विनंती करतो की सातत्याने आपण राज्य सरकार सोबत जर समन्वय साधला तर राज्य सरकारला ओबीसींचं हितच करायचं आहे, ओबीसींचे प्रश्न सोडवायचे आहेत। मी असं म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले आहेत, प्रश्न खूप सोडवायचे आहेत, पण आपला जर समन्वय असला तर राज्य सरकारची प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मी स्वतः असेल, सुधीर भाऊ असतील, आमचं मंत्रिमंडळ असेल, आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत। आणि मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे देखील आश्वस्त करू इच्छितो की ओबीसींच्या योजनांकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। त्याला लागेल तेवढा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल। अनेक वेळा काही गोष्टी आपल्याला कल्पना आहे की कधी कधी डिले होऊन जातात, शेवटी प्रशासकीय व्यवस्था असते, पण तुमचा अंकुश आमच्यावर आहे। त्याच्यामुळे सातत्याने मला असं वाटतं की राष्ट्रीय ओबीसी महासंघासारख्या ज्या काही संघटना आहेत आणि ओबीसी समाजात काम करणाऱ्या इतरही संघटना आहेत, यांचा एक सातत्याने जो पाठपुरावा असतो, त्यामुळे सरकार देखील मला असं वाटतं की सातत्याने सकारात्मक निर्णय घेते। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। खरं म्हणजे काल बैठक झाली, कालच्या बैठकीमध्ये काही लोकांनी नंतर आम्हाला सांगितलं की आम्ही राहून गेलो, आम्हाला देखील बोलवायला पाहिजे होतं। राज्य सरकारची काही अडचण नाही, अजून कोणाचे विषय राहिले असतील तर त्यांच्याही सोबत बसून त्यांचेही विषय किंवा कुठल्या संघटनेला रिप्रेझेंटेशन नसेल मिळालं तर त्याही संघटनेला बोलवून त्यांच्याही सोबत चर्चा करून शेवटी ओबीसी हिताचे विषय जे जे मांडतील त्या सगळ्यांसोबत चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळे अशा प्रकारे कुठली संघटना सुटली असेल तर त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू, त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ। पण काल मला असं वाटतं की 2.5 तास अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि वेगवेगळ्या मागण्यांवर आपण मोठ्या प्रमाणात चर्चा केली। एवढंच नव्हे तर ओबीसीतला जो मायक्रो ओबीसी घटक आहे, भटके आणि विमुक्त, त्यांच्याही समस्यांच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक अशा प्रकारची चर्चा ही या ठिकाणी झाली आहे। आणि मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मनापासून आभार मानतो की या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपलं आमरण उपोषण या ठिकाणी परत घेतलेलं आहे आणि त्यासोबत आज आंदोलन देखील स्थगित केलेलं आहे। त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो। आणि विशेषतः रवींद्र टोंगे यांच्यासारखा एक युवा इतके दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, मी खरं म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी त्यांचा जो संघर्ष आहे त्याबद्दल मी कौतुक करतो। आणि थोडी तब्येतीची काळजी आता त्यांनी घ्यावी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा नीट चेकअप करून, कारण एवढे दिवस शेवटी उपोषण केल्यानंतर शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो, त्यामुळे त्यांचा नीट चेकअप करून घ्यावा। मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही आपण आश्वासनं दिलेले आहेत ते निश्चित आपण पूर्ण करू आणि ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो। पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आपले आभार या ठिकाणी मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।